चाकणमध्ये परवाच्या दिवशी एका 32 वर्ष महिलेचा 8 ते 9 कुत्र्यांनी लचके तोडून जीव घेतलाय. वास्तविक ही अशी घटना ही अत्यंत दुर्मिळातली दुर्मिळ म्हणावी लागेल. कुत्र्यांनी हल्ला केल्यानंतर 32 वर्षाच्या अडल्टला किंवा पूर्ण वाढ झालेल्या व्यक्तीचा या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्यू होणं ही अत्यंत गंभीर घटना समजली जाते. लहान मुलांवर झालेले हल्ले किंवा त्याच्यामध्ये त्यांचा गेलेला जीव या गोष्टी यापूर्वी घडलेल्या आहेत. मात्र पूर्ण प्रौढ असलेल्या एका व्यक्तीला कुत्र्यांनी चावा घेऊन जिवे मारायची ही घटना जी चाकणमध्ये घडली, त्यावरून भटके कुत्रे, त्यांची मानसिकता, एकूण त्यावेळीची परिस्थिती या सगळ्याच्याच बाबतीमध्ये चिंता व्यक्त केली जाते. या सगळ्या विषयावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत मीरा ठोसर आहेत. त्या स्वतः श्वान प्रशिक्षक आहेत. साधारण 2006 पासून ते या क्षेत्रामध्ये काम करतात. कुत्र्यांची मानसिकता जी आहे किंवा बिहेवियरल जे ऑब्स्ट्रक्शन्स असतात त्याच्या संदर्भामध्ये समुपदेशन त्या करतात. ही सगळी घटना नेमकी कुठल्या परिस्थितीमध्ये घडली असेल, या कुत्र्यांची मानसिकता काय असेल, या सगळ्या संदर्भामध्ये आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. ही घटना तुम्ही पाहिली असेल, त्याचे व्हिडिओज बघितले असतील. कशा पद्धतीनं या अशा इतक्या कुत्र्यांनी एकत्र येऊन एका प्रौढ महिलेचा जीव घेणं, यामागची काय कारणं असू शकतात किंवा ही घटना नेमकी कशी घडली असावी. साधारणपणे कुत्रे हे प्रौढ व्यक्तींवरती जीव जाईपर्यंत हल्ला करत नाही. एखाद दुसरा चावा वगळता या अशा पद्धतीच्या गंभीर घटना ज्या आहेत त्या फार दुर्मिळ समजल्या जातात किंवा घडलेली माझी तरी पहिली ऐकीव घटना आहे ज्याच्यामध्ये एका प्रौढ व्यक्तीचा जीव गेला. सो याच्यामध्ये ना बऱ्याचशा गोष्टी आपल्याला थोड्याशा समजून घ्यायला लागतील की एकतर वेळ खूप विचित्र होती की त्याच्यामध्ये त्यांच्या मदतीला कोणी येण्याची शक्यता अगदीच नव्हती. एक कुत्रा इतकं डॅमेज करू शकत नाही. सो ज्यावेळेला पॅक मेंटॅलिटी ज्यावेळेला येते की सगळे घोळका करून ज्यावेळेला येतात, तर त्यावेळेला एकतर आपल्या बाजूनी होणारा प्रतिकार हा कंपॅरेटिव्हली खूप कमी असतो. विचित्र वेळ असल्यामुळे ती व्यक्ती स्वतः किती जागी होती. सो याच्यामध्ये त्या बाईंचा डेफिनेटली काही दोष नाहीये. त्याच बळी पडल्या त्या सगळ्या गोष्टीला. पण तो कुत्र्यांचा जर का तो जर का व्हिडिओ बघितलाय तर तो प्रचंड डिस्टर्बिंग व्हिडिओ आहे. तो बघितल्यानंतर एक जर का तुम्ही बघितलं तर कुत्र्यांनी शेवटपर्यंत सोडलेलं नाहीये. सो प्राण्यांच्या दृष्टीने जर का विचार केला ह्याच्यामध्ये तर ही टिपिकल प्रिडेटरी मेंटॅलिटी आहे की ज्याला आपण शिकारी वृत्ती ज्याला आपण म्हणतो की कुत्रे सुद्धा ज्यावेळेला जंगलामध्ये शिकार करतात तर ते घोळक्यानीच करतात ते, आणि याच पद्धतीने. आणि जोपर्यंत व्यक्ती 2 पायांवरती उभी आहे तोपर्यंत थोडाफार डिफेन्स होऊ शकतो, पण एकदा तोल जाऊन जमिनीवरती पडल्यानंतर भीती, कुत्र्यांच्या चाव्यांमुळे होणारी वेदना, या सगळ्यामध्ये प्रतिकार करायची पूर्ण ताकदच संपून जाते. आणि लढून लढून शेवटी 8 प्राण्यांबरोबर तुम्ही किती लढणार. सो ही सगळी ही पॅक मेंटॅलिटी की जी ज्याला जर का सोप्या भाषेत जर का सांगायचं झालं तर मॉब मेंटॅलिटी जी आपण म्हणतो की लोक जर का एकत्र आली, 10-15 लोक जर का एकत्र आली तर ती तर त्याच्यामध्ये एकतर दिशा राहत नाही की फक्त मारायचं किंवा त्रास द्यायचा, हीच एक ती त्याच्यामध्ये मोटिव्ह असतं. सो तसं या कुत्र्यांचं मोटिव्ह तेच होतं की पण याचे काही आधी काही हिंट्स नाहीयेत किंवा यापूर्वी त्यांनी असं पॅकने कुणावरती झुंडीने कुणावर हल्ला केलाय दिवसा किंवा अगदी संध्याकाळी समजा, त्यानंतर अचानक एक हल्ला होतो आणि थेट त्या महिलेचा जीव जाईपर्यंत ही कुत्री सतत चावा घेत राहतात. या सगळ्याचं कारण काय? म्हणजे तुम्हाला एखादी घटना सूचना देणारी असू शकते की 3-4 कुत्रे सतत अंगावर गेले, चावले 4-5 जणांना, तोच पॅक असेल. जर तो इतक्या या स्तरापर्यंत जातो की शिकारी मेंटॅलिटी जी आहे त्यांची, ती मानसिकता जी तुम्ही जे म्हणता जेनेटिक्स त्यांचं लांडग्यांपासून आलेलं आहे, तर ते जीन्स कधीतरी हवी होतात किंवा ते बाहेर येतात. तर तसं यापूर्वी का घडलं नसावं जर पॅक एवढाच होता? आता याच्यात 2 गोष्टी आहेत की रेबीज झालेला कुत्रा चावतो, पण प्रत्येक चावणाऱ्या कुत्र्याला रेबीज झालेलाच आहे हे असं असायची गरज नाहीये. चाकणमध्ये झालेली गोष्ट आहे आणि जस्ट आता काही आठवड्यांपूर्वी, मला वाटतं जानेवारीमध्ये एक मोठी घटना झाली होती की 2 तासाच्या कालावधीमध्ये एक सस्पेक्टेड रेबीड कुत्रा होता. तो त्यांनी जवळपास 30च्या वरती लोकांना 2 तासात त्यांनी वेगवेगळ्या लोकेशनवरती तो चावलेला होता. सो तो रेड फ्लॅग तो लक्षामध्ये घेऊन त्याच वेळेला जर का तिकडचे अधिकारी जे आहेत किंवा सिव्हिक बॉडी जी आहे त्यांनी जर का काही वेळेत ऍक्शन घेतली असती, कारण चाकण ना PMC लिमिटमध्ये येतं ना PCMC मध्ये येतं,
आणि त्याच्यामुळे आउटस्कर्टला असल्यामुळे शहराच्या कॉर्पोरेशन लिमिटमध्ये जे ऍक्टिव्ह एबीसी प्रोग्राम की अॅनिमल बर्थ कंट्रोल प्रोग्राम जे चालतात ते बाहेरच्या क्षेत्रांमध्ये ते तेवढ्या इफेक्टिव्हली चालत नाहीत. सो ही घटना एक रेड फ्लॅग समजून जर का त्यांनी त्याच वेळेला काही प्रोएक्टिव्ह स्टेप्स जर का त्यांनी घेतल्या असत्या तर हा अटॅक कदाचित टळला असता. की त्या लोकॅलिटीमध्ये इंडस्ट्रियल एरिया आहे, लेबर कॅम्प आहे, त्याच्यामुळे इंडस्ट्री वेस्ट, लेबर कॅम्प मधलं वेस्ट, शेवटी कुत्रे येतात. कुठलाही प्राणी ज्या वेळेला माणसाच्या आजूबाजूला येतो तो 2-3 गोष्टींसाठी येतो की अन्न, वस्त्र आणि जोडीदार, या 3 गोष्टींसाठी तो येत असणार आहे तो. सो त्याच्यामध्ये जिथे जिथे वेस्ट आहे, ह्युमन वेस्ट की आपण टाकलेला कचरा, शिळं अन्न, हॉटेलमधनं बाहेर येणारं उरलेले डबे लोक टाकून देतात कंपनीतनं याची बाहेर नोंद जर पडताना. घेतली तर चाकणमध्ये चिकनचं वेस्ट जे आहे ते किंवा मग हाऊस होल्ड वेस्ट जे आहे ते कलेक्ट करायची फारशी सक्षम व्यवस्था नाहीये. ते रस्त्यावरती टाकलं जातं किंवा बाहेर फेकलं जातं. ज्या भागात ही कुत्री राहतात त्या भागात एक जुना तलाव आहे, त्याच्याकडेनं मोठा कचरा टाकलेला असतो. त्याच्यामुळे त्यांचं सर्व्हायव्हल जे आहे ते फार सोपं झालंय. तिथे संख्या मोठ्या प्रमाणावरती वाढते. हे जरी असलं तरी मला जो प्रश्न पडतो सतत की शहरी भागामध्ये राहणारी रोज तसं इन्सिक्युअर कॉम्प्लेक्समध्ये असणारी कुत्री जी आहेत ती अचानक इतके अग्रेसिव्ह कशी काय होतात? साधारणपणे स्ट्रीट डॉग्स हे स्मार्ट असतात. किती वेळानंतर त्यांना हटकलं जाऊ शकतं किंवा त्यांना मारलं जाऊ शकतं. या सगळ्याचा एक त्यांचा ठोकताळा असतो आणि त्याच्यानुसार ते स्मार्ट वागत असतात, ज्याला स्ट्रीट स्मार्ट म्हणतात. ही रस्त्यावरचीच कुत्री ही इतकी व्हायलंट होण्याचं कारण तुम्हाला काय वाटतं? कारण रोज मोठ्या संख्येनं लोक आजूबाजूला असतात. एकतर याच्यामध्ये कॉर्पोरेशनच्या लिमिटच्या बाहेर असल्यामुळे त्यांचं एकतर अॅनिमल बर्थ कंट्रोल ऑपरेशन तिकडच्या कुत्र्यांची नक्कीच झालेली नाहीयेत. ह्याला कुठेतरी आपण थोडंसं जर काही 5 वर्ष मागे गेलो तर कोविड काळामध्ये जवळपास 18 महिने एबीसी सर्जरीज कम्प्लिटली बंद होत्या. सो त्याच्यामध्ये 18 महिने म्हणजे ऑलमोस्ट 1.5 वर्ष आपण धरून चालूयात. आता कुत्र्यांची एक जोडी वर्षाला साधारणपणे 50च्या वरती आपण ऑन एन ऍव्हरेज जर का सगळे सर्व्हाइव्ह झाले, सगळी पिल्लं त्याच्यातली सर्व्हाइव्ह झाली तर ऑन एन ऍव्हरेज 50 ते 60 नवीन कुत्रे पैदा करू शकतात. ओके. ते कसे तर कुत्र्यांमध्ये त्यांची सेक्शुअल मॅच्युरिटी की प्रजनन क्षमता ही 7 महिन्यानंतर येतेच त्यांना. सो 7-8 महिन्याची पिल्लं सुद्धा प्रेग्नंट होऊन नवीन परत पिल्लांना जन्म देऊ शकतात. सो 6-7 वर्षांमध्ये आता जर का आपण काळ बघितला, आता 2026 आहे, सो 5 वर्षांमध्ये साधारणपणे 60,000च्या वरती कुत्र्यांची पैदास झालेली आहे. हा नंबर खूप जास्ती आहे. जे काही हे एबीसी प्रोग्राम जे काही चालवले जात आहेत ते शहराच्या लिमिटमध्येच चालवले जात आहेत. ते बाहेरच्या जिथे ग्रामपंचायत आहे किंवा शहरापेक्षा बाहेरची जी आहेत की कॉर्पोरेशन लिमिटच्या बाहेर, सो तिथे हे चालवले जात नाहीयेत. त्याच्यामुळे तिकडचे कुत्रे अजूनही ना धड थोडेफार जंगली आहेत, ना धड शहरीकरण त्यांचंही झालेलं आहे. त्याच्यामुळे माणसांची त्यांना इतकी सवय नाहीये जितकी शहरातल्या कुत्र्यांना आहे. हा एक त्यातला फॅक्टर आहे. ऑपरेशन झालं नसल्यामुळे हे सगळे यंग कुत्रे आहेत हे. तर त्याच्यामुळे हार्मोनल चेंजेस त्यांच्यामध्ये होणारे, विणीचा मेटिंग पिरियड जो असतो ते त्या काळामध्ये मेल डॉग कुत्रे, नर कुत्रे हे प्रचंड अग्रेसिव्ह असतात. हे आता पर्टिक्युलरली जर का याच एपिसोडमध्ये बोलायचं झालं तर एक कुत्रा ज्याला पुढे आला त्यावेळेला कदाचित दगड उचलून किंवा ऍक्शन करून एखादा माणूस स्वतःची सुटका करून घेऊ शकतो. पण एक आला, त्याच्या पाठोपाठ 3 जण आले, त्याच्या पाठोपाठ अजून 4 कुत्रे आले. सो हे ज्या वेळेला मॉब एकत्र येतो ना तर त्यावेळेला ना ते टेरिटरी त्यांची गार्ड करतायत, ना खाण्यासाठी म्हणून ते भांडतायत. ते त्यांचं जे काही ती ऍक्शन होती ती पर्टिक्युलरली शिकारीच होती, ती ज्याला आपण प्रिडेटरी इन्स्टिंक्ट आपण म्हणतो. की ते एकदा डोक्यामध्ये आले, शेवटी माणूस गुन्हेगार केव्हा बनतो की तुम्ही त्या क्षेत्रामध्ये तुम्ही राहा किंवा त्या लोकांमध्ये तुमचा वावर ज्याला असतो तुम्ही तसंच तुमचा मेंदू तसंच विचार करतो. तसंच हे कुत्र्यांच्या बाबतीमध्ये आहे की ज्या वेळेला अशी कुठली तरी परिस्थिती जेव्हा येते की त्याच्यामध्ये थ्रेट किती होता, म्हणजे त्यांना कुत्र्यांना धोका किती होता त्या माणसापासून, त्या व्यक्तीपासून काहीही नव्हता. पण एक छोटीशी कोणी इनिशिएट पण त्याच्यामध्ये केलं नाही ना त्या बाईंनी पण काही केलं, त्यांनी इनिशिएट पण काही केलं नाही. त्यांच्या त्या जात होत्या. फक्त बेसावत क्षणी हा सगळा प्रकार झाला. ह्याच्यामध्ये माणसांची खरंच
चूक नाहीये. ह्याच्यामध्ये जर का थोडं बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये सिस्टीमचं पूर्ण फेल्युअर आहे, की गार्बेज मॅनेजमेंट, एबीसी सर्जरीजचा पूर्णपणे जो गोंधळ झालेला आहे, की जो कंट्रोल त्यांना करता आला असता. प्रत्येक वर्षी त्यांना फंड अलॉट होतात पण ते वापरले जात नाहीयेत. मागच्या 2.5 वर्षांमध्ये 2022 ते 2025 या 2.5 वर्षांच्या काळामध्ये फक्त पुणे महानगरपालिकेला, हे पब्लिक डोमेनवरती ही माहिती उपलब्ध आहे, 20 कोटी फंड त्यांना उपलब्ध झालेले आहेत. पण तरीही प्रायव्हेट एनजीओज आज जास्ती इफेक्टिव्हली एबीसी सर्जरीज करतात. तर हे कारण शोधण्याचं मूळ खूप गरजेचं आहे, की हे फेल्युअर का होते. कारण शेवटी लोकसंख्या जर का जशीच कुत्र्यांची संख्या जर का नियंत्रित ठेवायची असेल तर हेच एकमेव सायंटिफिक, याला आपण शास्त्रीय योजना आपण ज्याला म्हणू शकतो, की उपाय आहे, की तुम्ही त्यांची संख्या कंट्रोलमध्ये आणा तरच होईल. आपल्याला आता ओव्हरऑल पॉप्युलेशन कंट्रोल करण्यासाठी साधारणपणे 70% कव्हरेजची गरज आहे, जी आता अनफॉर्च्युनेटली फक्त 25% कपॅसिटीवरती चाललेलं आहे, फक्त पुणे डिस्ट्रिक्टमध्ये. आणि त्याच्यामध्ये पण कॉर्पोरेशन लिमिट, म्हणजे ग्रामीण भाग त्याच्यामध्ये येतच नाही, कारण ग्रामीण भागांपर्यंत या सगळ्या योजना जात पण नाहीत आणि तेवढा अवेअरनेस पण नाहीये हा. सो जेवढे इफेक्टिव्हली एबीसी प्रोग्राम रन केले जातील, चालवले जातील, हा. या सगळ्या घटनेमागची एकूण कुत्र्यांची मानसिकता काय असू शकते किंवा ते काय विचार करत असतील? या महिलेला जीव जाईपर्यंत त्यांनी का तिचा चावा घेत राहिले असतील किंवा हल्ला केला असेल? या सगळ्या गोष्टींना काही शास्त्रीय कारणं सुद्धा आहे. प्रिडेटर इन्स्टिंक्ट म्हणजे शिकार करण्याची वृत्ती किंवा जी जुनी त्यांच्या जनुकीय बुद्धिमत्तेमध्ये जी क्षमता आहे ती अचानक उचंबळून येणं झुंडशाहीमध्ये, आणि त्याच्यातून ही सगळी घटना घडणं, अशी साधारण त्या वेळेसची परिस्थिती आणि एकूण त्या कुत्र्यांची मानसिकता असावी, असं यांचं म्हणणं आहे. मात्र या सगळ्यामध्ये गंभीर चूक जी आढळून येते ती चाकण नगर परिषदेची आहे. कारण जानेवारी महिन्यामध्ये एका पिसळलेल्या कुत्र्याने 30 ते 40 जणांना 2 तासात चावा घेतल्यानंतर जी अतिरिक्त कुत्र्यांची संख्या आहे ती नियंत्रित करण्यासाठी जो निर्विजीकरणाचा कार्यक्रम राबवला जातो शासनाकडून, जिल्हा परिषदेच्या पातळीवरती, महापालिकांच्या पातळीवरती, त्याची अंमलबजावणी जी आहे ती अगदी नगण्य आहे किंवा नसल्याच्या बरोबरीची आहे. त्यामुळे या घटना जर टाळायच्या असतील तर शहरी भागांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था ज्या कुठल्या असतील त्यांनी अतिशय परिणामकारकरित्या हा निर्बीजीकरणाचा प्रोग्राम जो आहे तो राबवला पाहिजे, ज्यातून या कुत्र्यांची संख्या जी आहे ती बेसुमार वाढणार नाही आणि हे असे भीतीदायक प्रकार जे आहेत ते घडणार नाही. अगदी राज्याच्या वरिष्ठ सभागृहांमध्ये सुद्धा, दोन्ही सभागृहांमध्ये या सगळ्या संदर्भात चर्चा होतात. सातत्यानं नगर विकास विभागाकडून स्पष्टीकरण दिलं जातं, हमी दिली जाते, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती जी आहे ती बदलताना दिसत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अन्साटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 मराठी, पुणे.